एक इरसा विनोदी नाटिका अर्थात फास, मुंबईकरांची कमाल आणि गावकऱ्यांची धमाल, मुंबईकरांची कमाल आणि गावकऱ्यांची धमाल. दिग्दर्शक कुमार योगेश गावणग आणि वैभव धनावडे. दिग्दर्शक कुमार योगेश गावणग आणि वैभव धनावडे. संगीत कुमार संदेश आंबेकर. नेपथ्य श्री महेंद्र सदाशिव गावणग. श्री महेंद्र सदाशिव गावणग. मृदुंग कुमार परेश गावणग. रंगभूषा नमस्कार म्हणतात. हे आमचं कोकणातील एक छोटंसं गाव, तुमच्या आमच्या गावासारखंच. आता कोकणातील गाव म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे. असं कोकण म्हणजे आपल्याला आठवतात ते म्हणजे आंबा, फणस, काजू, तसेच इथल्या परंपरा, चालीरीती. या परंपरा, चालीरीती, संस्कृती हा कोकणचा माणूस प्राणपणाने जपत आलाय आणि यापुढेही तो जपत राहणार आहे. महत्वाचं म्हणजे कोकण आणि इथली बोलीभाषा. पण कोकणाची बोलीभाषा म्हणजे लोकांच्या डोळ्यासमोर येते ती मालवणीच भाषा. आपली भाषा कुठेतरी थोडी मागे पडलेली वाटते, परंतु आम्ही आपली भाषा जपत आहोत, यापुढेही जपत राहणार आहे. आम्हाला आमच्या भाषेचा गर्व आहे, लाज नाही. त्यासाठीच तुमच्यासाठी घेऊन आलोय आपल्याच भाषेत एक विनोदी फार्स, मुंबईकरांची कमाल आणि गावकऱ्यांची धमाल. मुंबईकरांची कमाल आणि गावकऱ्यांची धमाल. अरे प्लीज काय बोलत बसला तिकडं मामानी मीटिंग बोलावली भाई. मीटिंग जोरात रंगली. चला मग मीटिंगला उशीर झालाय, चला जाऊया डायरेक्ट मीटिंग मध्ये. काजू पुढून ठेवलं काय केली माहिती आहे का वसाड्यांनी? अरे बिया तेवढ्या नेली आणि गोंडा खाली टाकून गेलो वसाड. अरे मामानू माझं पण जरा नेली. काय म्हणतोस काय? नेली त्याचं काय नेली तरी काय? काजू. अरे तू तर नारळ बांधून ठेवला होतास. अरे तर नारळ पण फोडून चालली. काय म्हातार लोक मीटिंगला आले, सांगित नाही काय नाही. म्हातारा मी काय झाला येणार नाही काय तात्या तसं काय लहानपणी घेऊ नका. तुमचं वय पण झालेलं आहे ना. आम्ही काय सांगितलं नाही तर त्रास कशाला. आम्ही आपलं काम सांभाळ जाऊ, तुमचं टेन्शन नको. काय नाही मंडळी, आता फळ फलावांचा मोसम चालू आहे. आंब लागले, काजू लागले, फणस लागले, तर कोणी कोणाच्या आंब्याची बियांची चोरी करायची नाही. बरोबर मामा. काय मामा मी म्हणता होता अगदी बरोबर आहे, पण माझा काय झाड मांड नाही तर मी काय लोकांच्या आंब्या बोंडाकडे बघून काय जिंकल्यासाठी बसू? अरे ज्ञानदेवा, तू म्हणतो माझ्याकडे आंबा काजू नाही. आंबा काजू लागला हात फोडलं नाही ना. आधी जाऊ आंबा काजू खा. अरे माझं वय काय, मी या वयात लावीन आणि मोठं होऊन पिकच नवर मी गेलेला असणार वर. नाही तेव्हा आता कुठं आंबा काजू लावशील ना तेव्हा तुझी पुढची कुठं पिढी खाल आंबा काजू. काय समजलंच नाही देवा? समजला. बरोबर आहे. सगळ्यांना समजला ना कोणाच्या आंब्या बियांची चोरी करायची नाही ती. आणि मला जर कळला की दुसऱ्यांच्या आंब्याची काजूची चोरी केलेली आहे तर मी त्याला कसा जात नाही माहिती आहे ना. वा म्हणजे माझा एक विषय होता. बोल बोल येतो. पाट्या मला उलटसूट बोलतो, तुझ्याकडे पण जात नाही. काय रे करशील? तो मला पर्वताच्या वरती भेटला. तो मला काय मी त्याला चांगला तर सांगत होतो, पण त्यानं काय मला
उलटच वयात करून दाखवला त्याला काय सांगणार तुझं मामानो मी पण मागा भेटला होता त्याला तर मला म्हणतो तू चालत जाऊन काय मोठ्या दिवा लावलं तर माहित आहे अरे लग्नाला 5 वर्ष झाली तरी अजून सुद्धा पाळणं हरत नाही असा बोलतो तो म्हणूनच म्हणतो मामानू त्याच्या अंगावरून उलपा काढायचा होता तू बरोबर मला पण असाच वाटते हा कधी गावलीला दिसतोय तर त्याच्या एकदा अंगावरून काढून झाला की हा बरोबर ठणठणीत बोल मामांचा कधी पण बरोबर असता मामा वय झालाय त्यांचा म्हणूनच म्हणता उद्या तुम्हाला जमत नाही मंडळीनो उद्या 10चा टाइम घेऊया गुलाबीला आणल्यावर काय काय तेव्हा सगळ्यांना जमत ना जाता काय आता जमायला जावा पोर पण असं करतोय मुलपा काढायला नको काढायलाच पाहिजे उलपा मग 10चा टाइम काय 10:30 होती ते येतील ना गुलाबीला त्याला एवढ्यावर आवड घालायची पुढे शिजलं ना बरोबर येतो मी काय उद्याचा विषय तो मागचा होता तो बराबर ज्ञानदेवा मामानू काय मागचा काय काय दाखवली नाही त्या मामानू मामानं बोलला होता काय हिसाबाचा हिसाबाचा तर आता चालू आहे हिसाब काय चालू म्हणून म्हणतो आम्ही वर्गाने काढायच्या किती बरोबर आहे ज्ञानदेवा आम्ही इथं वर्गाने काढायच्या हिशोब पण आम्हीच करायचा अजून पण काय असेल तर मीटिंग पण आम्ही करायचा हिसाब करतो मी हिसाब करतो का अरे पुढच्या मीटिंगला हिसाब करू असं मी म्हणताय ना अरे प्रत्येक येतो मामा तुमचा हात आहे पुढची मीटिंग तुमचा फायदा सांगून टाका हिशोब असेल ना अरे असा कसा हिसाब आहे हिसाब द्या नाही मामा सांगितलं पाहिजे आम्हाला हिशोब काय हे नाही काय अरे मी तुमचा हिसाब देतो बोललो ना काय तुमचा हिसाब घेऊन जातो मी काय माझा विश्वास नाही काय प्रत्येक वेळी आपला हिसाब द्या देतो बोलतो ना पुढच्या मीटिंगला नाही या मीटिंगला काय सांगून टाका आणि हा नेहमीच या मीटिंगलाच पाहिजे का आणि हा नेहमीच हिसाब द्या शिकून मोठा ज्ञान झाला सध्या माहिती आहे आम्हाला मी आता हिशोबाचा सांभाळणार नाही तर मामा आणि तुम्ही नाही मी पण नाही सांभाळणार तुम्ही मी हिशोब करताय किती आठवलं किती पडलं कमी 1 रुपया कुठं मीच करता अरे तुम्हीच करा हिसाब मी जातो बरोबर आहे मामा पण असा आहे ना मीटिंग मध्ये उठून जातो काय बोलणार याला आजची थोडी आहे प्रत्येक मीटिंगला उठून जातो मामा मग काय बोलणार पुढे त्याच्या अरे गप्पा हा मामाची सवय अशी नाही तुम्हाला माहिती आहे ना आपण येशू मग तिचा उद्या काम करायचं तर काम करायचं काय बघू मग 10 वाजता भेटूया ठीक आहे ना मग काय रे नांदेवा काय म्हणतोस लवकर गुरं आणलीच वाटतं 9:30ला आणायला लागली त्या पोराला उलपा पण काढायचा आहे आणि माझी ती काली गाय तुला माहिती काय कोणती ती मांडवाला पाहायला होती ती अरे राहण्यात थांबतच ना काय म्हणतोस काय घरचाच वडा लागलेला तिला आणली मग इकडं वाड्या आणलीस काय वाड्यात लवकरच आणलीच आहे मामा वगैरे कुठं गेलं अजून आलं नाही तर आणि काय ते डोक्यावरून जमून काय त्याला मावशी कुठे गेली येसू मावशे अगे येसू मावशे काय हो बाकीची मंडळी घाई मामा आलं नाही तर येतील आता टाइम झालाय ना येतील आता मी तयारी केली सगळी आलेली आहे येतच असतील काय मंडळी गुलफ्याची तयारी झाली ना नाव काढतात आलं गाडी मग माहित
नाही तुमचीच वाट बघित होतो. आता कोणी नको एकदम चला मामाला घ्या. येतो मावशी आली की नाही मावशीला हात मारा. मीच मारला. म्हातारा आपलं नाही सांगितलं तरी आपलं पुढे मावशी मागवा उलटा काढायचा आहे. मागवा तुम्हाला कोबरा देऊ टेन्शन नका घेऊ. मामानू हा पान घ्या आडवी ठेवा आणि मारा. कोटी नको आता आता पोराला घेऊन येते. आला आला काय करतोस काय मोठा आला आम्हाला झटवणारा. अजून घे काय तुझ्याकडे असं नसेल ना निघून जाईल. आता इथं हलायचं नाही काय सांगतोय. हलायचं पण आणि हलायचं पण नाही. आता आदत लावूया आपण. मामा मामानू संभाळ बाळांचे हात वळ्या उन्हात आलातून इकडे तिकडे भटकत असतो. त्याच्यावर कोण भविष्य लागतो असं तर त्याच्या गाडीवर लागतो. पुन्हा नाव घ्यायला चालू नको. लाच मारून पाठव. आता जातच पाठव. हे हग्या हा घे आणि त्या सीमाच्या पलीकडे ने. आणि गाई मुलं खाणार नाही की पाठी बघू नको. पाठी बघू नको. ध्यान देवा. हा तिकडं मागलं निघून पालव. काय समजला पालव का नंतर बघू. चल बाबा झाला आता कंटनी गोष्टी उद्यापासून कोटी शोधायला जा तिकडे. काय आता आलाय का हिसाब सारखा आपला हिसाब द्या. अरे तुमची काय पेटी पलटून देतोय मी. मामा पण आहे ना ती सोन मागितलीस की लगेच पलतोस मीटिंग मधली. काय पलतोस का रे. तसं रागवून पाठवलं मला रे. माझ्यावर काय नाही चिडत. तुझा तशा राग नाही माझा. तू साला शाळेत शिकून कोण मोठा झालाय तो ज्ञान पोरगा. ज्ञान देऊ गय. हा सागरा हिसाब द्या नेहमी आपला तसा तुझ्यावर राग. माझ्यावर नाही असणार. चल मग चल जाऊ.
ही कुठं दिसत नाही ती पाहिलं चालून चालून जोक्या झाल्या तरी पोरा कुठं दिसत नाही राहू दे पोरा आमची येसू मावशीला आगरी मारून होता येसू मावशे अगं येसू मावशे गेली तरी कुठं अगं नशील तर नाही म्हणणार येत नाही ती कशी मध्ये पुन्हा एकदा मार ए असू मावशे तू घरात आहेस काय ओ सकाळी सकाळी कोण आला विचार तू अरे बस बस थांबा पाणी घेऊन येत ना कशाला 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 बस कशाला बस बस राया काय तिची हा घ्या कशाला कशाला गाणं गाणं म्हणून चांगला ठेव 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 कशी आहेस तू मी कशी दिसते तू एकदम टकाटक का तर तुझा तो धाकटा पोरगा काय त्याचं नाव का पाट्या हा तो कुठे दिसत नाही तो अरे तो सकाळी उठला आणि गुराशी गेला कोंबड्याला गुराशी गेला कोंबड्याला नाही रे मग सकाळी लवकर उठला आणि गुराशी गेला असं म्हण ना बघायला तुमच्या बारा असतो पण तू इकडे कुठे पावट्याची भाजी आहे वाटत मावळत ना ना जमलाय का पण तू इकडे कुठे अगं काय सांगू तुला त्या वरच्या संसाऱ्यांच्या बायकोचा भाव त्याचं काय झालं तो काल मुंबईशी आला होता हा. ना तर तो सांगत होता की तुझा थोरला पोरगा भिक्या हा त्याचं काय झालं तो मुंबईशी यायचा आहे काय ना सांगतोस काय तो निरोप घेऊन मी तुला सांगायला अरे काय खरं सांगतोस का मोठा अगं ह्याच्या पहिले आणखीन काय खरं सांगू बरं येतो मावशी मी येतो साखरपणे आल्यावर येऊन मग कशाला बिस्कुट आणि टोस्ट खाया त्याचबरोबर काय नामकीन बिनकीन असेल तर आता बोल येणार आहे मग तयारीला लागलं पाहिजे ना अरे काय पाट्या सकाळी सकाळी कुठं ए तुला काय करायचंय गेलो तुमच्या बापाच्या लग्नाला मग लेट कसा झाला त्याच्यासाठी बाबू तुला वर जायला पाहिजे अरे गेलास गुराकडं आणि आलास बघ तिकडं असं विचारायचं होता तेव्हा जो तू चिडलास मी टीचर आव्या आणि हजावती व्यवस्थित करायच्या माझी मस्करी करायची नाही मी माणूस लय वाईट आहे आधीच सांगून ठेवतोय पण चिल्ल्यावर ना रे आता चिल्लोय चिल्ला वाटत तर नाही बा कानपटा दिल्यावर समजेल कानपटात देणार कालचा पोर आणि माझ्या कानपटात द्यायला आलाय आणि कोंबड्याची मान मिळगडून ठेवी ना तेव्हा समजेल आज लावून तर बघ कशाला कशाला म्हणजे काय अरे याला माझ्या अंगाला नुसतं हात लावून तर बघ कसा मंदाच्या वकिलाने तुला उडाला नव्हता ना कसा उडवतो का नाही का अरे हजावती करून बायला लय माझाच आहे काय मला बैल म्हणतो अरे बैलच काय घोडा पाडा वासू रेडा सगळं म्हणील मला बघायचंच आहे तू काय करतोस ते असं अरे होय असाच मग हात लावून तर बघ अबघ हात लावला अरे हळू कोणाला हात लावतो जोरात हात लाव अरे अबघ जोरात हात लावला राग कसा बाबू कडकडून आला पाहिजे कसा असा असा पण नाही मी उभा असतो ना तर तुला दाखवला असता तुला उभाच करतो उठ 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 पुन्हा मारून बघ तुला दाखवतो अरे अबघ आता पुन्हा मारून बघ अरे अबघ मारला अजून पुन्हा मारून बघ अरे अबघ मारला अरे थांबा 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 मेल्यानो रेड आणि बैल ते धुतात ते धुताय काय झालं रे पाटे याला विचार काय झालं रे ढिच्या गेला कोण पाट्या
अरे तुझ्या समोरूनच तर गेला ना. समोरूनच तर लो वाजला, नाही तर लो लावलास का? नाही तर कोणाला? आधी तू लोळलायस ना, ते झाडून टाक. आणि तुला जमला ना तर माझी हजामत कर. काय सरकटलीला पोर आहे ना? अरे बाबा, त्याच्या वाटेला गेलाच कशाला? गावावरून ओवाळून टाकलेला पोर आहे तो. अरे शित्या, काय सांगू तुला, त्याच्या भावाचा निरोप मी घेऊन आलो होतो, पण हा पोर असा आगमशी असला असं वाटलंच नाही मला. अरे पण कसला निरोप? अरे त्याचा भाव मुंबईशी आहे काय? काय बोलतोस काय? अरे खराच. मुंबईशी आहे काय? मग मला एसटी स्टँड वर गेला पाहिजे. कसा झाला तरी तो माझा भावबंद आहे ना. तू जा रे, मी येतो आता. चल मग. अरे सकाळी सकाळी जातोस कुठं? ना पाऊस ना पाणी. अरे चित्तिया, पाऊस नाही म्हणून काय झालं रे? पाऊस येणार. अरे पाऊस येणार म्हणतोय. पाऊस नसला तरी काय झाला, तो येईल. अरे तयारी तर केली पाहिजे ना. अरे हरग्या मेला, तुझी तयारी दबली असते. हवं गेम पाऊस तयारी. अरे चित्तिया, त्याच्याशिवाय काही फलं मिळत नाही. तुझी फळं किती रे? थांब मोजून सांगतोय. तुला मस्त येत? अरे शाळेत घातल्यापासून मोडेपर्यंत एकाच येतेच होता. अरे 2चा पाडा येण्याआधी तुझं शिक्षण बंद. अरे चित्तिया, तू माहिती आहे मोठा शिकून न्याय झाला असतो. ते काय आम्हाला सांगत जाऊ नको आता. मिळालं सकाळ सकाळ भांडाव कशाला? अरे हा चित्त्या मला सांगतो शाळा पाडल्यापासून तर मोड्यावर मी एकटा शाळेत होती म्हणून. अरे बरोबर म्हणतो तो पण तुझ्यासारखाच. तुमच्यात मी कुठं जरा उजवा होतो. तुझ्या हा उजवा याचा काय फक्त गणित विषय पक्का होतं एवढं. काय आहे ना शिक्षणाचं जाऊ दे. शिकून कोण मोठा शहाणा झालाय रे? हे ज्ञानदेवा, का कानातला बोट बाहेर काय? आणि काय करू? आता काय करू नको, नशीब कानातच बोट घालतो. सिद्धी आहे तुझी अक्षय या, बाहेर बस. सारा पाणी काय करणार? या, या, या. वाय 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 वाय. ये तो बघा पाट्या येतो. तो बघा कुठे? तो बघा. अरे वर बघा, सरकटून आला पोरं. पाट्या. पाट्या. अरे होय रे होय. अरे भावाची वाट बघून कातलावर चुकून खडखडीत होऊन येतोय. खडखडीत. काय रे पाट्या, डोक्यावर बोचका नाही तो? जा जा, तुझ्यासाठी एसटी स्टँड वर ठेवलाय. लय जड आहे. चोरीचा खाऊन माजलेल्या बैलाशिवाय राहायचं नाही तो. काय झालं रे पाट्या? एसटी आली माहित आहे ना? असा कसा? ते माझ्या भावाला मुंबईला जाऊन विचारले. अरे हार्या गेला, तू त्याच्या भानगडीत गेलाच कशाला? अरे गावावरून ओवाळून टाकलेला पोर आहे तो. बरं ते जाऊ दे. हे गिडी दे. अरे सिद्धिया, स्वतःच्या कमेंट एवढं हरकत नसते बरं, पण दुसऱ्याकडे मागायची म्हणजे कसं? हरग्या, असा घालून बोलू नको जा. ए किडी ती काय साखर म्हणे एवढे किडीच्या भांडणातच जातो तुला. मला हा अरे साखर महिन्याची आठवण काय पुन्हा आठवला मला. काय
अरे बा विट्या गाडकर माहिती आहे ना संसारांचं नातू. अरे विट्या गाडकर काय झालं त्याला? येणार आहे मुंबईवरून. काय बोलतोस काय? अरे मुंबई तरी कोरा असेपर्यंत धुलाय करण्यात पाहिजे. अरे होय रे होय. तिला आधी तुला अरे तो बघा अरे तो बघा विक्रम पाटकर येतोय वाटतं. अरे होय होय कोण येतोय? अरे तो बघा येतोय. अरे होय येतोय. सिटी वाजली गाडी सुटली, सिटी वाजली गाडी सुटली अन आलया माझं घर. बघा बघा आला मुंबईकर, बघा बघा आला मुंबईकर. आमची तब्येत काय ठीक आहे. हा काय असतो? हा नवीन अरे 8-10 वर्षानंतर आता आलोय. 8-10 वर्षानंतर अंगावर पाणी आलं ना. पाणी म्हणजे नवा काय नवा खूप वर्षानंतर आलो रे. मला टाकत ना काय तुमची नावावर आलीच नाही. माझं नाव शिते. शित्या? हा अच्छा, एवढं असताना चोऱ्या करायचास ना तू? नाही तुकाराम नाही तर तुकाराम तुझ्या लाट मारली होती नोकरीवर. बरोबर अशी कधी करायची नाही चोरी. आता तुम्ही हजर समजला मला. विसरलो? हा अरे खूप वर्षाने आलो ना. कुठंच कोणाकडे कोणाचं लक्ष जातं का? सांगतो ज्ञान्या. ज्ञान्या? हा पांडुरंग गवळंगांच्या
तिकडे तू चोरी केलेली कंपाऊंडात नारळ सोडले होतेस ना ऐकू दे ना चोरी नाही करायची लई जरा जा रे. काय बोललास हरग्या ना अरे वेगळंच ऐकलो एकदम सभ्य माणूस रे शेतकरी गरी असा माणूस पाहिजे. तुमची बॅग घेतली ना पहिली चला चाकरवाण्यांनो हॉटेलात थोडीशी विश्रांती करू. हा चला जाऊया. अरे ती बॅग खाली ठेव आणि आता कामाला जातो चलो काय चौकात ठेव रे. पण ठेवू का? चाकरवाण्यांनो बघा लवकर. अरे धावू अरे नवीन बातमी सांगायची तुम्हाला. कोणती? आणलीत ना खेळले ती बातमी दिसत मोठी पण आहे. काय वाटतं ना कोणासाठी माहिती आहे का? कोणासाठी? माझ्या मामांच्या बायकोच्या बहिणीच्या मुलग्या दादाच्या दादाच्या काकीच्या काकाच्या बहिणीच्या पोरगाच्या पोरग्याच्या ना माझ्याकडे द्याल का? ठीक आहे मग यांचा बघा तू कामाला जाते. त्याला आज जवळजवळ 65 वर्षानंतर मुलगा झाला. 65 किती मेहनत केली असेल ना. ठीक आहे आता बघा तुम्ही सामान वगैरे सगळं उतरलं काय तर खायला बोलताव का? द्यायला पाहिजे ना. काहीतरी देतात आहे थोडं. ठेव रे, तुम्ही देता म्हणून घेतलाय हल्ली मुंबईत देखील महागाई झाली ना. अरे नागो रे आज देतोस तर दे. मला नको मी तुमच्या बरोबर आहे ना. मेहनत केल्यावर सामान वगैरे चला चाकरमानी येतो मग. अरे थांबा रे. आता एवढ्या वर्षानंतर मुंबईतून आलो मग तुम्हाला खायला नको का काय द्यायला? खायला लवकरच द्यावं पार्टी मोडायला जायचं आहे. मला पण जायचंय ते ना. अरे गॉड बॉग करून झाला काय? ताप तोडायचं बाकी आहे ना. मग करतोस काय शेतकरी ना. आता लवकर जायचं ना. आम्हाला पण चिपटव तिकडे मुंबईला कुठं कामाला. असं बोल ना. मला पण 2 द्या. काय चार घे ना. काय नको मला 2 बस. बस. मला 4 द्या. तुमच्या द्यायला अरे हसतो का? काय दिसत नाही का? काय डोळे? मुंबईकर आहे, येणार नाही म्हणून शकत. मुंबईची बरोबर ना बोलणं. मी खातोय. बरं या. कामाला ना येतील जात मी आहे सोबत. काय होता करवण्यानं आमच्या बहिणीचा पोरगा कुठे दिसला होता काय? तुझ्या बहिणीचा पोरगा? हा तो रंबू उम्या काय? उम्या बरोबर. तो तर एकदम आता न्हावी झालाय रे. न्हावी बरं वाटतं न्हावी झालेला. पण परवा आला होता. हा चाकरमानो आम्हाला पण कुठेतरी लावा. काय लावा? अरे लावा म्हणजे नोकरीला रे. हा नोकरीला काय? मग काय आमच्याच बिल्डिंग मध्ये दुसऱ्या माल्यावर लावला. होय काय? कामाला बरं बघितलं कसं कामांवर काय. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरत असतो पण कामाचा कुठे मिळतच नाही. कामाचा मिळत नाही म्हणजे? मिळत नाही कामाचा कुठे इकडे बघतो ना काय कुठे मिळत. अरे वेळा कसा रे तू. कोणाला तरी विचारलं पाहिजे, आजूबाजूला फिरलं पाहिजे, दादा मामा केलं पाहिजे ना. अरे भूत मामा अजून आहे का रे? हळू बोला ऐकला ना तर माझ्या वेळेला राहू दे. काय अजून त्याच्यावर पावर आहे? अरे होय बापरे. ठीक आहे जाऊ दे. म्हणजे आई वाट बघत असेल निघतो बाबा.
अरे दादा आला. अरे इथे काय करतो? ज्ञानदेवाने सांगितलं मला तू आला म्हणून मी तुला न्यायला आलोय. चल लवकर. बरं झालं पाट्या तू आलास ते, नाहीतर हा बदका मला घेऊन यायला झाला असता. सावकाशात आज नाजूक सामान आहे, काय तर फुटेल. ते मला पण माहित आहे रे, माझी काही पहिलीच वेळ नाही. ते मला पण माहित आहे, पण तुम्हाला हमालीची सवय आहे ना मामा. काय 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 अरे मला हमालीची सवय आहे. तुला बिडवून नाही. काय बोलता? कोणाला तोंड देऊ नको. तर घे बघून सामान. मग तात्या म्हणे मी घेऊ का? अरे घे ना, बिस्किट खाल्लीस पैसे घेतेस ना. अरे असं तशी नाही. हा द्या पावली देता काय मी कोणला द्या. अरे नेऊन ठेव. हा ठीक आहे ठीक आहे मग. गावात एवढी गरमी आहे ना, बापरे नकोसे झालंय. गावकऱ्यांनो एक तुम्हाला सांगतो, मुंबईत एवढी गर्दी झाली ना, माणसं ना एवढी गाड्या झाल्या हो. नुसता त्या किचकिचाट गाड्यांचा कान एकदम ना घेऊन जातात. अरे बोट मामा, अरे बोट मामा, बोट मामा, अरे बोट मामा. कोण रे तू? वसाडीचा पोर मला भोटमामा म्हणतो. कोण आहे तो? हा शांत हो, शांत हो. काय झालं? तू मला भोटमामा म्हणालास? भोटमामा म्हणालास? मी नाही रे. तू नाही मग तुला शिवी लागणार नाही. तो सरकाटलीला पोर पाट्या असेल. अरे तो तर माझा भाऊ आहे. त्याची आई आणि माझी आई एकदम सेम टू सेम रे. मग मला पण शिवी लागणार बरोबर. मग त्याला भाऊ समजाव, नाहीतर त्याला नाहीसा करून टाकी ना. शांत हो, मी त्याला समजवतो. हा समजाव, नाहीतर भेटला तर तंगडी तोडून ठेवी त्याची. अरे बोट मामा, बोट मामा, अरे बोट मामा. बघ बघ कसा वसाडा पोर बोलतोय भोटमामा भोटमामा. अरे समोर ये, समोर ये. भीमाने जसे दुर्योधनाचे 2 तुकडे करून एक पूर्वेला आणि पश्चिमेला फेकला, तसे मी तुझे 2 तुकडे करून फेकून देतो. बोट मामा, तुझं महाभारत कच्चं आहे. तू नापास. बोट मामा नापास, बोट मामा नापास. अरे तुझा बापूस नापास, अरे तुझे आईस नापास, खापर पंजोबा नापास, तुझा बैल नापास, कोंबड्या नापास तुझा. बोट मामा, समोर ये, समोर ये. बायकोच्या लतीतून तीर मारू नको. बोट मामा, तीर आला, तुझा पंजा सांभाळ. मी माझा सगळा सांभाळता. असे समोर ये, समोर ये, समोर ये, असं समोर ये. तू मला भोटमामा म्हणालास? अरे मी माझ्या साख्या मामाला कधी मामा म्हटलं नाही, तर तुझ्यासारख्या भोट मामाला मी गाव मामाला भोट मामा कशाला बनवला? आणि मामानो शांत व्हा, शांत व्हा. तुमच्यासाठी मी चहा पाणी आणून देतो. काय शांत व्हा, शांत व्हा. हो, ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. तुझ्यासारखी सवय नाही मला दुसऱ्यांचं ऐकून घ्यायची. अरे बोट मामा, बोट मामा, अरे बोट मामा. तुझ्या आईशीचा भाऊ. या मितीत मी कोणाचा वशिलाच नाही. स्वतःच्या पायावर उभा. मी कोणाचं ऐकून घेणार नाही. एकेकाला जिता गाडी तेव्हा समजेल मामाचा वशील. बोट मामा, तुझे औषध मला दे. अरे देतो 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 देतो. तू गाव आहे मला फक्त. काय झालं? कशाला ओरडतोय? हा कोणाला का हटवा. अरे त्याला नाहीसा करून टाकीन एक आरत लावली तर. हे बघ, तुझी पावर मला माहिती आहे. हे नाही, कोण? तो पांडे रे. हा मामा, चहा घे ना जरा. नको तुझी चाय वाय. हा? देव काय? हा, देवदा रक्त संसार आहे. तुझ्या भावाने माझी कळ काढला. तुझ्या भावाने. त्याला बघतो ना मी, गप्पा करतो. पण त्याला समजावून ठेवा. हा ठेवतो ना. नाही तर तंगडी मोडून देऊन लावला तर माझ्या आवडीला. ठेव बाबा, पैसे ठेव. मुंबईतून आलोय ना मी. ठेव रे. नको तुझे पैसे मेसे मला.
तुला काय वाटलं नोट दाखवलीस मी काय खुश होऊन काय व्हायलाच पाहिजे मी पण नको म्हणतोस ना मग दे मग बघू संध्याकाळी गोड गोड आता कसं जरा जास्त दिलं असतं तर बरं झालं असतं नाही रे तेवढे आता पण तुझ्या भावाला समजावून ठेवा होय 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 ठेवतो ना तेवढा जरा काम कर होय माझ्या होय बरं सीत्या टीच्या घरी घेऊन जा रे हो चला मामा मला नेणार तुम्ही घरी चला बस चला मावशे तुला माहित आहे काय ग काय तुझा चोरला बोरला भिक्या मुंबईतून साखरमध्ये बनवणार आहे सांगतोस काय खरंच माझे बाय तुला मी कशाला फसवू विचार खरंच माझा भाव आलाय अगं खराच येसू मावशे तू नुसते आहे ना अंगणात शेक पाऊल ठेव मग सर्वजण मग कसं ओरडतील तर चाकरमान्यांची आईस आली चाकरमान्यांची आईस आली चाकरमान्यांची आईस कसं ओरडतील असंच ओरडतील आई इथं काय करते दादा घरी वाट बघतोय याला काय काम धंदा नसतील चल चल बघू आणि पाटील घे पार्टी बिटी कशाला आणते काय समजत नाही येता भावाला याला बघितलं कसं झालंय चल चल याला काय काम धंदा नाही बघितला ढिच्या तो भिक्या पाटकर कसा पेवतोय पैशानं अरे जो मला की नाही शिद्या म्हणतो अरे मला डीजा म्हणतो काय बोलतोय जसं काय माझ्या पाचवीच्या घुगऱ्यात खाल्लाय ना रे त्यानं इस्तारीचं कपडे घातला माझा काय हिरो झाला काय रे बघून घेऊन साल्याला मला उशीर होतोय लोकांच्या हातामध्ये करायचे आहे ना चल मी येतो हा ठीक आहे चला सीत्या काय म्हणताव काय चाकर म्हणाल आजकाल काय म्हावरा बिवरा काही येत नाही ते रे येतो मग आपल्याला काही म्हावऱ्याशिवाय काय जमतच नाही रे नरड्याखाली काय उतरतच नाही काय हरड्या सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाइम म्हावरा पाहिजे अरे काल एक गंमत झाली काय कसली आईनं डाळीचं पचकवणी पाणी बनवलं पटकावणी आणि उकड्या भातावर वाढला आणि बिनफकाचं वडं पण काय अरे नाट्याखाली उतरतच नव्हता तसाच उठलो आता तिला मी काय सांगणार आता तिला काय माहित तुम्ही मुंबईला काय खाता होते बरोबर बोलतोय ती जे खाते ते वाढला पुढ्या अरे पण नाट्याखाली उतरतच नाही रे ते म्हावऱ्याशिवाय ती बघा सबू भाजी आली वाटतो ती बघा सबू भाजी आली वाटतो अगं सबू अगं ये सबू अरे आले आले अगं लवकर या लवकर या अरे आले आले अहो लवकर या सबू आली सागर म्हण्यांनो हिच्याकडे चांगले भाषा असतात पण चांगले असेल ना रे हा बघा आता हे त्या काय अरे हँडटच कर म्हणजे ती म्हावऱ्याची पाटी आहे ना ते खाली उतरायला मदत कर असं आहे काय मला वाटलं झालं तुमचं काम हा झालं बाजूला वळा. बाजूला वळा. हा बायको काय तू बघ आता दाट काढताना गर्दीला पडवं. थांब मागे. बघ. काय काला काला काय दिसतं रे? काय का हा नाव आहे का?
तसं तुला काय दिसतं काय कानाकाला? हा, बघ. काय ना? तुम्ही दोघंच ना? कसं दिलंस पापलेट? ती पाठी अख्खी खरेदी पण करू शकते आणि तुला पण हो. तू माझ्याबरोबर बोल. आता तो बोल ना म्हणून काय मी खरेदी केलं का? नाही ना. हा. त्याच्यातली 5 ताजी काढ बघू. काढ बरं पाय. हे बघ, एक या शिट्ट्याला दे, मला पण या कशाला? एक हरग्याला दे आणि त्या काय रे नाण्याला दे आणि राहिलेली 2 आहेत ती कोणाच्या घरी टाकू? कुणाचं म्हणजे काय माझ्या? हे बघ, आता माझ्याकडे काय पैसे नाही. तू आमच्या घरी जा आणि मम्मीला सांग. मम्मी काय पहिले शिकलीस? हा, मम्मी म्हणजे माहिती नाही तुला? अगं मम्मी म्हणजे आई. बरं सांग.